लोकसभा निवडणुकीसाठीच्या देशातील 5व्या आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान 20 मे रोजी होत आहे. कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी मतदारसंघातील काही मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. दर निवडणुकीत आवर्जून मतदान करणारे काही मतदारही आपले नाव मतदार यादीत नसल्याची तक्रार करत आहेत. कल्याण पश्चिमेला असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील केंद्रावर मतदारांनी अधिकाऱ्यांना त्यांची नावे नसल्याबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्हाला याचा निषेध करत वाटतो की एका घरामध्ये माझ्या मुलीचं पल्लवी ब्रह्मे हिचं नाव आहे आणि हेमंत ब्रह्मे आणि सुचेता ब्रह्मे यांचं नाव नाही आहे. तर हे असं कसं झालेलं आहे? जर मेलेल्या माणसांची नावं जर यादीत आहेत तर जिवंत माणसांची नावं डिलीट करण्याचा अधिकाऱ्यांना आहे का हा प्रश्न विचारला, त्यांच्याकडे काही उत्तर नाही. 6 नंबरचा फॉर्म भरा, 15 दिवसानंतर तुमची नावं येतील. मग आज लोकशाहीमध्ये याचा अधिकार आहे की नाही? पालघरच्या वाडा शहरातही अनेक मतदारांची नावे यादीत नव्हती. मी BLOंना पण भेटलो, इथे ज्या मतदान केंद्राचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा भेटलो. त्यांचं म्हणणं का तुमचं नाव यादीमध्ये नाही आहे तर तुम्ही मतदान करू शकत नाही. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मतदारांनी आधीच आपले नावे तपासून बघणे गरजेचे होते असे म्हटले आहे. ह्या ज्या मतदार याद्या अपग्रेड करायचं काम असतो, डिलीट करायचं काम असतो, तो वारंवार सतत 12 महिने चालू असतो. निवडणूक आयोग जागरूकता करत असते, परंतु काही ठिकाणी ती कमी पडते. लोकांनी जर मतदानाचा अधिकार बजावायचा असतो त्यांना, तर त्या थोडा आधी तयारी करायला पाहिजे. मला वाटतं बऱ्याच सोयीसुविधा ऑनलाईन पण निवडणूक आयोगाने करून दिलेल्या आहेत. हळूहळू सुधारणा होईल याच्यात. कल्याण लोकसभा मतदारसंघातील काही नागरिकांनी किती मतदारांची नावे यादीत नव्हती याचा आकडा काढण्यासाठी एक गुगल फॉर्म तयार केला आहे. दर निवडणुकीत मतदान करणाऱ्या आणि यंदा यादीत नावे नसणाऱ्या मतदारांनी हा अर्ज भरावा असे आवाहन करण्यात आले आहे. काही नागरिकांनी दावा केला आहे की 70,000 पेक्षा जास्त नागरिकांची नावे यादीमध्ये नाहीयेत. मात्र या आकड्याला निवडणूक आयोगाकडून किंवा शासनाकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. कल्याणहून अमजद खान आणि पालघरहून मनोज सातवीसह ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.